तर या सगळ्या प्रकरणावर उबाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सुधाकर बडगुजर यांना पक्षाने हवी ती मदत केली, परंतु भाजपची एक पद्धत आहे, आधी आरोप करायचे आणि नंतर दबाव आणायचा आणि आपल्या सोबत घ्यायचं। त्यामुळे बडगुजरांना वेगळा निर्णय घ्यावा लागत असेल आणि म्हणून पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली असेल, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। देवेंद्रजींच्या सोबतची एक मीटिंग झाली। मला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत असावी, आधी सगळे आरोप करायचे आणि नंतर माणसाला एका दबावात घ्यायचं, ब्लॅकमेल करायचं, प्रेशराईज करायचं आणि मग आपल्या सोबत घ्यायचं। आता बडगुजरांचा काय निर्णय ठरला हे मला माहित नाही अजून, परंतु मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजरांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे, या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं, ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल किंवा काही वेगळा निर्णय घ्यायला सांगत असेल आणि ह्याच सगळ्या गोष्टी संघटनेच्या निदर्शनास असल्यामुळे संघटनेतून त्यांच्यावरती ही एक शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे।